कथेचं शीर्षक आहे सोडवणूक. लेखक आहे रत्नाकर मतकरी. ऐकूया सोडवणूक. 7वा महिना लागला आणि सिंधूच्या यातना सुरू झाल्या. तोवर सिंधू अतिशय आनंदात होती. पैलटकरणीला वाटते तशी थोडीफार भीती तिलाही वाटायची, नाही असं नाही, परंतु एका नव्या लाभाच्या आनंदापुढे ती काहीच नव्हती. सिंधूची प्रकृती चांगली मजबूत होती आणि बाळणपण कसं निभेल याची तिला किंवा जनार्दनला कुणालाच फारशी काळजी नव्हती. पहिलीच वेळ, तेव्हा मुलगा मुलगी काहीही झालं असतं तरी आनंदच होता. मनोमन सुखावून दोघेही सिंधूचे दिवस भरण्याची वाट पाहत होते. जनार्दन तिला अतिशय जपायचा. तिच्या लहान सहान हालचालींकडे देखील डोळ्यात तेल घालून नजर ठेवायचा. शारीरिक कष्टाचं कसलंही काम तिने काढलं तरी धोक्याच्या सूचना द्यायचा. सांभाळून असल्या या दिवसात हे चांगलं नाही. त्यावर सिंधू हसून म्हणायची, तुम्हाला की नाही भारीच कौतुक बायकोचं. आजवर कधी कुणाला मुलं झालीच नाहीत की काय. जनार्दन यावर काहीच बोलत नसे, पण तो मनातल्या मनात सुखावून जाई. बायकोविषयीच्या कर्तव्यात आपण कुठे म्हणून कमी पडत नाही या कल्पनेने त्याला धन्यता वाटे. जनार्दनला घरचं कुणीच नव्हतं. कौटुंबिक जिव्हाळा असा फारसा त्याच्या वाट्याला आलाच नाही. त्याचा जन्म वडिलांच्या उतार वयातला. आई त्याच्या लहानपणीच गेली. काही वर्षातच थोरली बहीण अक्का गेली. अक्कानंतर वडीलही गेले. लहानपणी जवळची माणसं अशी अंतरल्यानंतर जनार्दनने बरीच वर्ष या न त्या नातेवाईकाकडे राहून काढली. शिक्षण स्वतःच्या हुशारीवर केलं. चांगली नोकरी देखील शोधली. सगळं ठाकठीक केलं. तरी देखील घराची माया लहानपणीच दुरावल्याची बोज त्याच्या मनात कुठेतरी राहून गेली. लग्न करण्याआधीपासूनच त्याने एक गोष्ट मनात ठरवून ठेवली होती, चांगला संसार करायचा, बायको मुलांना सुख द्यायचं. आपली झाली तशी मुलांची आबाळ होऊ द्यायची नाही. नशिबाने त्याला बायकोही चांगली मिळाली. त्याच्यावर जीव लावणारी, घर टापटीप ठेवणारी, काटकसरीने संसार करणारी. सुखी संसाराचं जनार्दनचं चित्र असं हळूहळू साकार होऊ लागलं. आणि आता त्या चित्रातल्या अपुऱ्या भागातही रंग भरत चालले होते. घरात मूल येणार होतं. सगळं मनात आणल्यासारखं होत होतं. दैवाने पाठीवरून हात फिरवला होता. मनात नवी उमेद आली होती. सिंधूला 7वा महिना लागला आणि जनार्दनला तिला किती जपू आणि किती नको असं होऊन गेलं. पहिल्या खेपेला तिला माहेरी पाठवायलाही त्याने नकार दिला. माहेर आडगावी होतं. डॉक्टरची सोय आयत्या वेळेला होण्यासारखी नव्हती. सासरे त्याच्या हेकटपणाला हसले आणि म्हणाले, अहो एवढी कसली काळजी करता आमच्या घरात बाळणपण झाल्याशिवाय राहिली आहेत का. पण जनार्दनने आपला हेका सोडला नाही. ऑफिस सुटलं की हल्ली तो सरळ घरी यायचा. बाहेरची सगळी कामं त्याने बेमुदत लांबणीवर टाकली. ऑफिसात जायला तो नाईलाजाने जायचा आणि उरलेला सगळा वेळ तो घरीच राहायचा. न जाणो कधी काय होईल, सांभाळलं पाहिजे ना अशा विचाराने तिच्या अवतीभोवती करायचा. त्या दिवशी मात्र तो अजून ऑफिसमधून परतला नव्हता. सिंधू त्याचीच वाट पाहत होती. थंडीचे दिवस, त्यामुळे उन्हं लवकर उतरली होती. अजून अंधारलं नव्हतं, परंतु तिन्हीसान झाल्यासारखे वाटत होते. बाहेरच्या सावटामुळे सिंधूला अगदीच उदास वाटू लागलं होतं. एवढ्यात कुणीतरी दार खटखटवलं. जनार्दन आला असेल या विचाराने ती आनंदित झाली. पण जनार्दनने घंटी न वाजवता दार का बरं खटखटवलं. पोस्टमन वगैरे कुणीतरी असेल अशा विचाराने तिने दार उघडलं. बाहेर कुणीच दिसलं नाही. भास झाला असेल म्हणून ती दार लावून वळणार
एवढ्यात तिचं लक्ष उंबरठ्याशी गेलं. तिकडे कुणीतरी बसलं होतं. वाढत्या काळोखात तिला ती आकृती नीटशी दिसली नाही, पण तिच्या छातीत धस्स झालं. परत पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की ती आकृती एखाद्या लहान मुलासारखी दिसत होती. कुणाचं लहान मूल? आणि ते असं आवाज न करता इथे का बरं येऊन बसावं असा विचार ती करत आहे. तोवर ते हळूहळू उठून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागलं. भीतीने गोठल्यासारखी ती त्याच्याकडे पाहत राहिली, कारण त्याचं उठून उभं राहणं फार विचित्र होतं. एखाद्या मुलासारखं, एखाद्या माकडासारखं. आणि एवढंच नाही तर काहीतरी फारच अगदी जगावेगळं. ते वेगळे पण नेमकं काय आहे हे लक्षात येताच तिने भीतीने किंकाळी फोडली आणि ते बेशुद्ध पडली. तो एका लहान बाळाच्या हाडांचा सांगाडा होता. जनार्दन घरी आला तेव्हा सिंधू नुकतीच शुद्धीवर आली होती. आपल्या आजूबाजूला काय आहे याचा तिने पडल्याच अंदाज घेतला आणि तशीच धडधडत्या छातीने ती उठून बसली. उघड्या दरवाजा तिने लावून घेतला. बेडरूममधले दोन्ही दिवे लावले आणि बेडवर अंग टाकलं. मघाचा प्रसंग आठवून तिच्या छातीत पुन्हा धडधडू लागलं. मध्ये चमकून उठून तिने मागे पाहिलं. कुठेच काही नव्हतं. आपल्याला काहीतरी भयंकर भास झाला अशी तिची खात्री झाली आणि एवढ्यात दरवाजाची घंटी वाजली. सिंधू उगाचच दचकली. तिला दरवाजाशी जाण्याचा धीर होईना. दोनदा घंटी वाजवूनही सिंधू दार उघडत नाही याचं जनार्दनला आश्चर्य वाटलं. निदान तिचं नेहमीचं आले रे आले एवढं तरी ऐकू यावं. त्याने पुन्हा घंटी वाजवली. सिंधू उठली, पण पुन्हा दरवाजा उघडायचा या कल्पनेने जणू तिच्या पायातलं त्राणच नाहीसं झालं होतं. अगं सिंधू, दार उघड, मी आहे. सिंधू, उघड दार. जनार्दन बाहेरूनच ओरडला. कसं तरी लटपटत सिंधूने दार उघडलं आणि जनार्दन दिसताच तिने स्वतःला त्याच्या अंगावर लोटून दिलं. सिंधू, अगं काय झालं सिंधू? दार लोटून तिला आत घेऊन येत जनार्दनने पुन्हा विचारलं, पण सिंधूच्याने काही बोलवतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची कशीबशी समजूत घालत जनार्दनने तिच्याकडून सारा प्रकार काढून घेतला. ऐकल्याबरोबर तो मनातून हादरला. म्हणजे सिंधूच्या सांगण्याप्रमाणे काहीतरी गंभीर प्रकार झाला असेल असं त्याला वाटलं नाही, पण तसा तो थोडा धर्मभोळा होता. तिच्या या अवस्थेत असला काही भास होणं हे चांगल्या शकुनाचं नव्हतं. तरी देखील तिची भीती दूर करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. तो खोटं हसला आणि तिची समजूत काढत म्हणाला, चल वेडी कुठली, तुला स्वप्न पडलं असेल स्वप्न. नाहीतर काय होतं की या असल्या दिवसात ना खूप अशक्तपणा येतो. त्यामुळे डोक्याला निरनिराळे नको ते भास होत असतात. सिंधूने सगळं ऐकून घेतलं, मात्र तिला त्या रात्री झोप कशी ती लागलीच नाही. रात्रभर तिने दिवा लावून ठेवला, तरीही भीतीच्या धसक्याने ती बिछाणावर तळमळतच राहिली आणि शेवटी सरळ उठून बसली. जनार्दनही जागाच होता. तो थोडासा रागावला आणि म्हणाला, हे बघ, इथे तसलं काही नाही म्हणून सांगितलं ना मी तुला. ही बिल्डिंग अगदी चांगल्या जागेवर बांधलेली आहे. खूप जणांना विचारलं मी. आता झोपव, जागरणाचा त्रास होईल तुला. पण त्या रात्री तर नाहीच. नंतरही 4 रात्री सिंधू नीट झोपू शकली नाही. जरा डोळा लागला की तिला निरनिराळे चमत्कारिक भास व्हायचे. झोपेतच घाबरून ती जनार्दनला घट्ट मिठी मारायची. जसजसे दिवस लोटले तसतशी तिची भीती कमी झाली. मात्र झाल्या प्रकाराविषयी कुणीच काही बोलत नसे. मध्यंतरी खालावलेली तिची तब्येतही आता सुधारू लागली. रोजच्याप्रमाणे गॅलरीत उभी राहून ती जनार्दनची वाट पाहू लागली.
त्या दिवशी ते अशीच गॅलरीत उभी होती. बाहेर अंधारू लागलं होतं. तरीही जनार्दनची भरभर चालणारी उत्साही आकृती तिला दिसली. धावतच जाऊन तिने दरवाजा उघडला. तो जिन्याच्या पायऱ्या चढत होता. तोच एक एक पाऊल सांभाळून टाकत, जिन्याच्या कठड्याला धरून एखाद्या नुकत्याच चालायला शिकलेल्या बाळाप्रमाणे लटपटत, अगदी सावकाश तो चिमुकला हाडांचा सापळा जिना चढून वर येत होता. सिंधूची किंकाळी जनार्दनला खालच्या मजल्यावर ऐकू आली. 2-2 पायऱ्या ओलांडत तो दाराशी येऊन पोचला. सिंधू दारातच पडली होती. तोंडावर पाणी मारून त्याने तिला शुद्धीवर आणले. तो परत आलाय. एवढंच म्हणून तिने पुन्हा त्याच्या खांद्यावर मान टाकली. तिला बिछाण्यावर झोपून तो वारा घालत बसला. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले, पण त्यातली भीतीची लकेर काही गेली नव्हती. उगाच घाबरलीस तू, जनार्दन तिला धीर देत म्हणाला. कोणी आलं नव्हतं की कोणी गेलं नव्हतं. तो आला होता. तुमच्या पुढेच तर जिना चढत होता. अगं, मग मला दिसल्याशिवाय राहिला असता का? मला तर काहीच दिसलं नाही, जनार्दन म्हणाला. सिंधू काहीच बोलली नाही, पण तिचं मुळीच समाधान झालेलं दिसलं नाही. जनार्दन दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेला. तो थोडा भेदरला होता. त्याला काही समजेनासं झालं होतं. आपल्याला न दिसलेली गोष्ट सिंधूला कशी काय दिसू शकेल? आणि खरोखरच दिसते की तिला भास होतात? भात असला तर तो अपशकुन म्हणून काहीतरी अभद्र सुचवण्यासाठी होतोय की केवळ अशक्तपणाने होतो? सर्व बाजूंनी विचार करण्या इतका जनार्दन हुशार होता, पण उलटसुलट विचारांनी तोही चक्रावून गेला होता. डॉक्टरांनी मात्र त्याचं सारं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, हे बघा, काळजीचं काहीही कारण नाही. हे तिचं नर्वस टेन्शन आहे. पहिलीच वेळ मुलाचा जन्म नीट होईल ना, या विचाराचं टेन्शन सतत तिच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही विचित्र आकृती तिला दिसते. सांगा ना, लहान मुलांचाच का दिसतोय? लहान मुलाचाच का दिसतो? जस्ट थिंक, इट इज नथिंग एल्स बट हर ओन इमॅजिनेशन. डॉक्टरचं स्पष्टीकरण जनार्दनला पटलं. त्यांनी लिहून दिलेली अशक्तपणावरची औषधं घेऊन तो घरी गेला. तो आला तेव्हा सिंधू शून्यात पाहत बसली होती. सिंधू, ए सिंधू, तिचे खांदे हलवीत तो म्हणाला. काय झालं? अशी काय बघतेस? बऱ्याच वेळाने ती झोपेतून जागी व्हावी तशी जागी झाली. समोर जनार्दन आहे हे तिच्या लक्षात यायलासुद्धा काही क्षण लागले. लक्षात येताच तिने त्याला मिठी मारली आणि स्फुंदून ती रडू लागली. मला एकटीला ठेवून नका हो जाऊ. मला भीती वाटते. रडता रडता ती बोलत होती. एकटीला भीती वाटते. तो येतो. काही नाही सिंधू, डॉक्टर म्हणाले तुझ्या कल्पनेचे हे सगळे चाळे आहेत. नाही हो, आज मी त्याला रडताना सुद्धा ऐकलं. तो असा हसत आला. मी घाबरले. बोळकं विचकून तो हसत होता. छोटी हाडांची पावलं टाकत दुडू चालत माझ्याकडे येत होता. मी किंचाळले. इथे बेडरूममध्ये आले. माझ्या मागून तो येऊ लागला. झटकन मी दार लावून घेतलं. तशी एकदम त्याचं भेसूर रडणं मला ऐकू आलं. बाई गं, त्याचा हात दारात सापडला होता बहुतेक. मी दार उघडलं, पण तिथे कोणीच नव्हतं. निव्वळ भास आहे. अगं, डॉक्टर म्हणाले. पण सिंधूने जनार्दनला पुढे बोलूच दिलं नाही.
मग ते बघा, दाराकडे बोट दाखवून ती म्हणाली, ते बघा, अजून अजून तिथे काय पडलंय ते. काय? तिच्या बोटाच्या दिशेने पाहत जनार्दनने विचारलं. त्याच्या बोटाच्या हाडाचा तुकडा. पाहिलात? त्याच्या बोटाच्या हाडाचा तुकडा. तिला तो दिसत असावा यात शंका नव्हती. जनार्दनला मात्र तिथे काहीही दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी सिंधूला घेऊन तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, ही अशी घाबरतच राहिली ना तर एका दिवशी भीतीनेच हिचं काहीतरी वेडं-वाकडं होईल. त्यासाठी तरी निदान तिचं हे भास म्हणा किंवा किंवा काही म्हणा, पण जे काय आहे ना ते थांबायला हवं डॉक्टर. डॉक्टरांनी पुन्हा औषधं लिहून दिली. जनार्दनने रजा घेतली आणि तो सिंधूच्या सोबतीला घरी राहू लागला. सिंधू भूतासारखी दिसू लागली होती. आता तिचा 8वा महिनाही संपत आला होता. खोल गेलेल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं पडली होती. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या आणि पोटाच्या तुलनेने ते अगदी बघवेनसे झाले होते. सगळ्या चेहऱ्यावरच आजाराची कळा आली होती. जनार्दन बिचारा सुचतील ते सगळे उपाय करत होता. त्याचं स्वप्न पुरं होण्याच्या इतकं जवळ आलेलं असताना मध्ये सारं काही डळमळू लागलं होतं. सिंधू सुखरूप प्रसूत होईल याचा काहीच नेम नव्हता. मुळात ती धडधाकट असल्यामुळे तिने अजूनपर्यंत तग धरला होता, एवढंच. पण तिची भीतीच कधीतरी तिचा काळ ठरणार होती. तो तिची परोपरीने समजूत काढायचा. पण जे त्याला दिसतच नव्हतं आणि तिच्या एकटीच्या मात्र जीवाचा थरकाप करून टाकत होतं, त्याविरुद्ध तो तरी काय समजूत घालणार होता. रात्री सिंधू किंचाळत उठली. एकदम अंथरुणातून उठून उभी राहिली, पळू लागली. जनार्दनने पटकन उठून तिला गच्च धरून ठेवलं म्हणून बरं, नाहीतर ती बिछाण्यावरून पडलीच असती. सिंधू जागी हो सिंधू. झालीस जागी? हं, झालीस का जागी? तिला गतागता हलवीत तो म्हणाला. मी जागीच होते. डोळे तारवटून बिछाण्याकडे पाहत ती म्हणाली, पण तो माझ्या कुशीत येत होता. जनार्दनला काहीच बोलवेना. त्याने तिची समजूत देखील घातली नाही. सिंधू बोलली ते भयंकर होतं. तो लहान बालकाचा सांगाडा तिच्या कुशीत येऊ का असं म्हणत होता. याचा अर्थ काय? दैवाला काय सुचवायचं आहे? तिच्या ओटीतलं हे मूल, ते मूल, हा सांगाडा, जिवंत मूल, मरण पावलेल्या बाळाचा सापळा, म्हणजे तिला होणारं मूल जिवंत तरी निपचेल ना? काय होणार आहे? नशिबात काय वाढून ठेवलं आहे? काळजी करता करताच त्याचा डोळा लागला. एकाएकी स्वप्नात त्याला आपलं लहानपणचं घर दिसलं. कोकणातलं ते बैठं घर, मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन. घर तसं अगदी लांब रुंद. मग अक्का दिसली. ती गुडघ्यात डोकं खुपसून रडत होती. जनार्दन तिच्या जवळ गेला. अक्का, अगं रडतेस कशाला? त्याने अक्काचे डोळे पुसले. अक्का फिक्केसे हसली. तू कधीच घरी येत नाहीस जनार्दन. अरे मला तुला किती भेटावंसं वाटतं. खरं तर हा सगळा प्रकार घरातच चालला होता आणि तरीही अक्का असं म्हणाली. अर्थात स्वप्न म्हणजे असं चालायचंच. येशील ना अक्का? येशील ना? अक्का पुढे म्हणाली. तू काही काळजी करू नकोस. वहिनीला इथेच घेऊन ये बाळणपणाला. सगळं ठीक होईल. मी आहे ना. क्षणभर जनार्दनच्या मनावरचा ताण हलका झाला. स्वप्नातच, आणि एकाएकी स्वप्न संपलं. पण तरीही तो नीटसा जागा झालाच नाही. स्वप्नाच्या तंद्रीतच राहिला. त्याला शांत निवल्यासारखं वाटत होतं. काळजी संपल्यासारखं वाटत होतं. ते काही नाही. एकदा अक्काला भेटायलाच हवं. एकुलती एक बहीण आणि आपली, तिची इतक्या वर्षात भेट नाही म्हणजे काय?
ते काही नाही, आपण जाऊन तिला भेटायचंच, त्याने ठरवून टाकलं. आणि एकदम त्याला आठवलं की अक्का 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 बऱ्याच वर्षापूर्वी वारली. ही जाणीव होता क्षणी तो खडबडून जागा झाला. पण दुसऱ्या दिवशी तो विचार करू लागला. तेव्हा त्याला त्या स्वप्नात काही तथ्य आहे असं अधिकाधिक वाटू लागलं. अक्काच्या आणि त्याच्या वयात बरंच अंतर होतं. अक्का वयात आली तेव्हा मुळी तो जन्माला आला. अक्काचा त्याला फार लळा होता. ती देखील त्याचे भारी लाड करायची. आईने मुलाचे करावेत ना, अगदी तसे. बरोबरीची भावंडं भांडतात तसं त्यांच्या बाबतीत होण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्या बालपणीच आई गेली तेव्हा तर तिची जागा अक्कानेच घेतली. त्याचं खाणं पिणं वागणं सवरणं साऱ्यावर अक्का लक्ष ठेवायची. वडिलांचा स्वभाव जमदग्नी. त्यांची आठवण म्हणजे फक्त भरघोस मिशा, कपाळावरच्या आठ्या आणि त्यांच्या हातचा मार. त्यामुळे सगळी गाऱ्हाणी सांगायची ते अक्काला. ती देखील शक्य असेल तेव्हा त्याच्या वडिलांच्या हातचा मार चुकवण्याचा प्रयत्न करी. उंच गोरी पान गोड हसणारी अक्का जनार्दनच्या नजरेसमोर दिसू लागली. इतक्या वर्षात वारल्यानंतर आजवर कधीच ती त्याच्या स्वप्नात आली नव्हती. असं का बरं? आणि कालच येण्याचं कारण काय? अक्काचे शेवटचे दिवस जनार्दनला आठवले. तशी ती आजारी नव्हती, पण नुसती गप्प बसून असे. जनार्दनशी देखील पहिल्यासारखी हसत नसे, बोलत नसे. कधीतरी त्याला जवळ घेई आणि टिपं गाळत बसून रे. तो कावरा बावरा झाला की त्याला बाजूला करी. आणि एके दिवशी ती गेली. जनार्दन वयाने इतका लहान होता की ती वारली याचा अर्थही फार उशिराने त्याच्या ध्यानात आला. अक्काच्या मदतीला म्हणून एका लांबच्या नात्यातल्या बाईला घरात आणून ठेवलं होतं वडिलांनी. काय बरं होतं तिचं नाव? रंगू. हो रंगूच होतं. पण पुढे वडीलही गेले आणि जनार्दन घराबाहेर पडला. अजूनपर्यंत त्या घराकडे तो फिरकला देखील नव्हता. आणि काल स्वप्नामध्ये आपलं ते घर आलं. नुसतं तेवढंच नाही, तर अक्काने आश्वासनही दिलं, तू घरी ये, सगळं काही ठीक होईल. एकदम त्याला वाटलं, खरंच काय हरकत आहे सिंधूला गावी घेऊन जायला. तशी आता कुठलीच गावं मागासलेली नाही. निदान जिल्ह्याच्या गावी तरी हॉस्पिटल असतंच. गाडीची व्यवस्था आधी करून ठेवली म्हणजे झालं. पण एकदा वाटू लागलं, चांगले शहरात राहत असताना या अशा परिस्थितीत मुद्दाम खेडेगावी जायचं. उलट सुलट विचारांचा मेळ बसेना. शेवटी त्याने सिंधूलाच हा विचार सांगितला. आश्चर्य म्हणजे ती एकदम खुशीने तयार झाली. या घरातून दुसरीकडे कुठेही यायला तयार आहे मी. हे घर सोडल्याशिवाय तो माझा पिच्छा सोडणार नाही. आपण जाऊया, ती म्हणाली. तरीही जनार्दनचा विचार ठरेना. कारण तसं म्हटलं तर अशा अवस्थेत तिला गावी नेणं अव्यवहार्यच होतं. पण त्या रात्री पुन्हा त्याला स्वप्नात घर दिसलं. अक्का दिसली. म्हणाली, येतोस ना घरी? दुसऱ्या दिवशीच ते दोघे कोकणात जायला निघाली. ती गावातल्या घरी पोचली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. सिंधूला प्रवासाचा त्रास वाटला होता तेवढा झाला नाही. घरातून निघाल्यापासूनच तिच्यात एक नवीन उत्साह संचारला होता. घर पाहून तर ती फारच उल्लसित झाली. तिचा प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे गेला. वास्तविक उल्लसित होण्यासारखं काहीही त्या घरात नव्हतं. जनार्दनच्या आठवणीतल्यासारखंच ते आजही दिसत होतं. तितकंच पडझड झालेलं, तितकंच जुनाट. वास्तविक इतक्या वर्षात त्याच्यात काहीतरी फरक व्हायला हवा होता. पण म्हणण्यासारखा काहीच फरक पडलेला दिसत नव्हता. अंगण ओलांडून ती दोघे ओटा चढून आतमध्ये आले. माझघराचं दार लावलेलं होतं. जनार्दन ते लोटणार एवढ्यात त्या आपणहून उघडलं.
दारात एक जख्ख पिकलेल्या केसांची म्हातारी उभी होती. मी जनार्दन, घरी आलोय. ही माझी बायको. सिंधूने म्हातारीला वाकून नमस्कार केला. म्हातारी डोळे बारीक करून त्याचा चेहरा निरखीत होती. अखेरीस ओळख पटल्यासारखी एकाएकी ओरडली, जनू, अरे केवढा मोठा झालास रे. आणि त्याच वेळी जनार्दनच्या डोक्यात प्रकाश पडला की अरे ही तर रंगूताई. बाहेर आता चांगलाच काळोख पडला होता. रंगूताईने लगबग करून चिमण्या पेटवल्या. त्यांच्यामुळे थोडासा प्रकाश पडला, पण भिंतीवर अक्राळ विक्राळ सावल्याही पसरल्या. रंगूताईने चूल पेटवली, भात टाकला, भाजी चिरायला घेतली. या वयात देखील बाई तशी टकटकीत होती. ती चुलीशी वावरत असताना जनार्दन स्वयंपाकघरात तिच्या भोवती रेंगाळत राहिला. असा मध्येच आलास? रंगूताईने विचारलं. हळूहळू जनार्दनने सारी हकीकत तिला सांगितली. यावर काही उपाय आहे काय गं? त्याने मोठ्या आशेने तिला विचारलं. रात्री ती झोपल्यावर मग ये माझ्याबरोबर, रंगूताई गूढपणे म्हणाली. तुला उपाय सांगते. रात्रीचे 12 वाजत आले होते. दिवसभराच्या श्रमांनी थकून सिंधू गाढ झोपी गेली होती. नव्या जागेत खरं म्हणजे लगेच गाढ झोप येणं कठीण, परंतु सिंधूला जसं काही स्वतःच्याच घरी असल्यासारखी शांत झोप लागली होती. जनार्दन मात्र जागाच होता. पडल्या पडल्या तो रंगूताईच्या शब्दांचाच विचार करत होता. त्याने सांगितलेला प्रकार ऐकून रंगूताईला फारसं आश्चर्य वाटलेलं दिसत नव्हतं. जनार्दनला नेमकं याच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. इतक्यात पलीकडच्या भिंतीवर उजेड दिसला. मग उजेड दाराशी आला. रंगूताई हातात दिव्याची चिमणी घेऊन उभी होती. जनार्दन, जागा आहेस काय रे? तिने विचारलं. जनार्दन तात्काळ उभा राहिला. चल माझ्याबरोबर, ती म्हणाली. तो निघाला. त्याला सगळाच प्रकार विचित्र वाटत होता, पण तो काही विचारणार एवढ्या तिने तोंडावर उभं बोट धरून त्याला गप्प केलं. निघताना तिने दाराशेजारीच उभी करून ठेवलेली कुदळ घेतली. चिमणी तिथेच ठेवली. एक धुरकटलेला कंदील घेतला आणि दरवाजाचा कोयंडा काढला. बाहेर मिट्ट काळोख होता. जागा अनोळखी. त्यात काळोख असा दाट. जनार्दनला काहीही सुचेनासे झालं. जवळपास दाट झाडी असावी. रातकिडे एका तालात किरकिरत होते. रंगूताईने कुदळ जनार्दनच्या हातात दिली. चालताना तिच्या हातातल्या कंदिलाला हेलकावे मिळत होते. काळोखात मध्येच प्रकाशाचा झोत पडत होता. झाडात झुडपावर तो पडला की चित्रविचित्र आकार तयार होत होते. दोघांच्या लांब लांब सावल्या वेड्या वाकड्या पसरत होत्या. या वाटेने जनार्दन मगाशी आलेला नव्हता. मग त्याच्या लक्षात आलं की हा रस्ता मागील दारचा आहे. आपण बाहेर पडलो ते घराच्या पाठीमागच्या दाराने. पण कशासाठी हे मात्र त्याच्या अजूनही ध्यानात येत नव्हतं. रंगूताई नेईल तिकडे तो मुक्काट्याने चालला होता. रंगूताई शेवटी थांबली. तिने त्याला एक जागा दाखवली. खण तिथे, तिथे खण, ती म्हणाली. जनार्दनने अस्वस्थपणे आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे शुकशुकाट होता. एखाद्या उघड्या माळासारखी ती जागा होती. जनार्दनचे डोळे आता काळोखाला काहीसे सरावले होते. त्याने वर पाहिलं. एक प्रचंड पिंपळाचं झाड खाली वाकून पाहत होतं. कोण जाणे, पण जनार्दनच्या अंगावर शहारा आला. एकदम त्याला दोघा चौघांनी दिलेला सिंधूच्या आजारावरचा सल्ला आठवला. डॉक्टरांची औषधं कसली करताय? कसली तरी बाहेरची बाधा आहे तिला. बाहेरची बाधा म्हणजे? रंगूताई देखील असलाच काहीतरी इलाज? विचार करत उभा राहू नकोस. खण, खण तिथे, रंगूताई हुकमी आवाजात म्हणाली. जनार्दनने खणायला सुरुवात केली. कितीतरी वेळ तो खणतच होता. रंगूताई कंदील धरून उभी होती आणि एकाएकी जनार्दन खणायचा थांबला. समोर दिसलं
त्याने त्याचं काळीच फाटायची वेळ आली होती. खड्ड्यामध्ये एका लहानशा सापळ्याची राहिलेली हाडं पडली होती. छाती धडकी भरून सिंधू जागी झाली. कुणीतरी उंबरठ्यावर उभं होतं. जनार्दनला उठवण्यासाठी सिंधूने हात पुढे केला, पण जनार्दन अंथरुणात नव्हता. त्या अंधारलेल्या खोलीत आपण एकटेच आहोत या जाणीवेने तिच्या भीतीला सीमा राहिली नाही. उंबरठ्यावर जे कोणी होतं ते उतरून आत आलं. सिंधू भीतीने थिजून त्या दिशेला पाहतच राहिली. तो सांगाडा काळोखात पांढुरका चकाकत होता, स्वतःच्या अंगाचाच प्रकाश असल्यासारखा. एक एक पाऊल मोठ्या प्रयासानं उचलून टाकल्यासारखा तो पुढे 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 येत होता. हाडांचा कट 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 असा आवाज येत होता. सिंधूच्या तोंडून भीतीने किंकाळी फुटेला. ती वाछा बसल्यासारखी, लुळा पडल्यासारखा वाटणारा हात हलवीत मागे मागे सरकण्याचा, किंचाळण्याचा प्रयत्न करत राहिली. आणि ते भयानक मूल, ते तर आईकडे झेप घ्यावी तसं शक्य तितकं भराभर पुढे येतच होतं. त्याचा जबडा वासला होता, हसल्यासारखा हलत होता. तोंडातून कसला तरी विचित्र आवाज निघत होता. सिंधू भिंतीजवळ जाऊन पोहोचली. आणखीन मागे जाणं शक्यच नव्हतं. सांगाडा खाली बसला आणि तिच्या पायावरून रांगत रांगत येऊ लागला. तिने उचलण्याची वाट पाहू लागला. एखादं आई वेगळं मूल जसं आईकडे धावत येईल, तिला कवटाळू पाहिल तसं करू लागला. आपले इवले इवले नाजूक हाडांचे हात पसरून तो तिच्या अंगाला झोंबू लागला. त्याचा तो लिबलिबीत मातीच्या वासाचा स्पर्श, अतर्क भयाने सिंधूने डोळे गच्च मिटून घेतले. आई सापडल्याच्या आनंदात खदाखदा हसत सांगाड्याने तिला गच्च मिठी मारली. सिंधूची बंद झालेली वाचा एकदम परत आली. ती किंकाळ्या फोडू लागली. त्या सांगाड्याला अंगावेगळा करण्यासाठी धडपडत वळवळत ती किंकाळ्या फोडीतच राहिली. याच वेळेला तिच्या पोटातून असह्य कळा उठू लागल्या. आगीचा डोम पेटल्यासारख्या त्या कळांनी जीव घेण्या वेदना तिच्या अंगभर पसरल्या आणि तिची शुद्ध हरपली. खड्ड्यामध्ये हाडांच्या सापळ्याचा आकार जसा फारसा दिसतच नव्हता. आधी ती लहान बाळाची हाडं, त्यातून त्यांना मुंग्यांनी खाऊन ती बरीचशी मातीशी एकजीव झाली होती. तरी नीट पाहिलं तर साधारण लक्षात येत होतं की ते अवशेष एका अर्भकाच्या सापळ्याचे होते. रंगूताईने कडोसरीची पिशवी जनार्दनच्या हवाली केली. यात भर तो चुरा, नीट भर, काहीही मागे ठेवू नकोस. जनार्दनने म्हटल्याप्रमाणे केलं. आता हात जोड आणि म्हण, बाळा, मी तुला सद्गती देईन, तू आमचाच आहेस असं समजेल. जनार्दनने तसं म्हटलं. ते शब्द बोलताना का कोण जाणे त्याचा कंठ दाटून आला. त्याने ती पिशवी हातात सांभाळून धरली आणि तो रंगूताईबरोबर परत निघाला. हे मूल आहे अख्खीचं, परतताना रंगूताई म्हणाला. म्हणजे तुमच्या घरातलंच, पण अक्कीचं लग्न झालेलं नव्हतं. गावातच कुठेतरी भानगड करून बसली, ती सुद्धा लग्न झालेल्या माणसाबरोबर. बाप संतापी, त्याने तिला कोंडून घातली आणि मूल झाल्याबरोबर सरळ उचलून नेऊन त्याला माती खाली गाडलं. मूल बाबांनी गाडलं? हो, गाडेपर्यंत ते जिवंत होतं. बिचाऱ्या निष्पाप अर्भकाचा काय दोष, पण तुझ्या बापाला तेवढा विचार नव्हता. तो जपत होता अब्रूला. पोर बिचारा आईची कूस शोधत असतानाच मातीखाली गेलं. नंतर अक्कीला नेहमी दिसायचं. तिला तर म्हणे त्याने आई म्हटलेलं सुद्धा ऐकू यायचं. आता जन्मलेला पोर का कधी आई म्हणतं की चालायला लागतं. पण हा सगळा प्रकारच अघटित. याला कसला नियम? मनाचे खेळ म्हणावेत, नाहीतर आणखीन काय म्हणायचं.
पण तुझ्या बापाने पाप केलं एवढं मात्र खरं. अख्खी हाय खाऊन मेली तरी तुझा बाप कठोर. पोर कुठे गाडलं ते दाखवलं होतं ना मला, पण त्याला सद्गती दे म्हटलं, नीट अग्निसंस्कार कर म्हटलं, तर ते काही त्याला पटलं नाही. तुला पटो अगर न पटो जनार्दन, पण पोर आई वेगळं रे. किती शोधलं असेल त्याने आईला. अख्खी नंतर तुमच्या घरात तुझ्या बायकोलाच दिवस गेले. ते आईला शोधत तिथवर आलं. सिंधूला म्हणावं, घाबरू नकोस, ते मातीतलं पोर तुझ्याकडे मायेने येतंय. मेलं तरी पोराचं पोरके पण सुटत नाही रे. त्याला आई हवीच. पण आता तू बोलल्याप्रमाणे कर. या अस्थींचं नीट विसर्जन कर, मग ते पुन्हा दिसायचं नाही. बोलता बोलता दोघे घरापर्यंत आले होते. अचानक त्यांच्या कानावर जन्मलेल्या मुलाच्या रडण्याचा स्वर आला. दोघांनी अगदी धावतच घर गाठलं. सिंधू अजूनही निश्चेष्ट पडली होती. तिच्या शेजारी नुकताच जन्मलेला मुलगा रडत होता. त्याची नाळ कापून त्याला नीट निजवलेलं दिसत होतं. कोणी कुणास ठाऊक, कारण आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. पण त्या दोघांनाही त्याचं नवल वाटलं नाही. या घरात आपल्या वहिनीचं बाळणपण कोणी केलं असावं ते एकाच क्षणी दोघांनाही समजून चुकलं होतं.